शरीरामध्ये विषारी द्रव्य साचून राहणं म्हणजे शरीरातील नैसर्गिक स्वच्छता प्रणाली जसं की लिव्हर, किडनी, आतडी, त्वचा, फुफ्फुसे व्यवस्थित काम न करणं. म्हणजेच रक्तप्रवाह, ब्लॉकेजेस, किडनी, ताणतणाव यामुळे आपल्या शरीरामध्ये विषारी घटक साचून राहतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे चुकीचा आहार, जसं की जंक फूड, जास्त तेलकट, साखर जास्त खाणं, कमी पाणी पिणं, बद्धकोष्ठता, लिव्हर कमजोर असणं, किडनीचं कार्य व्यवस्थित न होणं, झोपेची कमतरता, प्रदूषण, धूम्रपान, मद्यपान, सतत औषधांचा वापर मुळे विषारी घटक आपल्या शरीरामध्ये साचतात. यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात, जसं की थकवा, अशक्तपणा, शरीरात ऊर्जा राहत नाही, लहान काम केलं तरी दम लागतो, झोप झाली तरी ताजंतवानं वाटत नाही, त्वचेचे विकार होतात, मुरूम, पिंपल्स चेहऱ्यावरती येतात, डोळ्याखाली काळी वर्तुळे, त्वचा कोरडी, निस्तेज जाणवते, खाज, पुरळ, रक्तातील अशुद्धता त्वचेवर परिणाम करते. पचनाचे त्रास होतात, जसं की गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणं, बद्धकोष्ठता, भूक न लागणं. विषारी द्रव्ये आतड्यांमध्ये राहिली तर ते रक्तात मिसळू शकतात आणि याचा परिणाम म्हणजे आपल्या लिव्हरवरती होतो. लिव्हर हे शरीराचं डिटॉक्स सेंटर आहे. जर त्यावर जास्त ताण आला तर फॅटी लिव्हर, पिवळ्या कावीळीचा धोका निर्माण होतो. त्वचा पिवळी पडते आणि किडनीवरतीही परिणाम होतो. किडनीचं काम म्हणजे रक्त शुद्ध करणं आणि विषारी द्रव्ये वाढली तर आपल्या शरीरावरती सूज येते, लघवी कमी होते, रक्तदाब वाढतो आणि पुढे जाऊन किडनी फेल होण्याचा धोकाही निर्माण होतो आणि रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेसही वाढतात. त्याचप्रमाणे रक्त घट्ट होऊ लागतं आणि कोलेस्ट्रॉलही वाढतं. हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूवरतीही परिणाम होताना दिसतो, जसं की चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही, स्मरणशक्ती कमी होतं, एकाग्रता कमी होते, झोप लागत नाही. विषारी द्रव्ये मेंदूच्या कार्यक्षमतेवरती परिणाम करतात, जसं की हार्मोन्सचं असंतुलन. त्याचप्रमाणे महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये अनियमितता येते, रक्तस्राव जास्त होतो. त्याचप्रमाणे थायरॉईडची समस्या निर्माण होते, वजन वाढतं, चेहऱ्यावर पिगमेंटेशन वाढतं, पुरळ येतात. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारशक्ती कमी होते, वारंवार सर्दी खोकला होतो, इन्फेक्शन होतं. जर शरीरावरती जखम झाली तर ती जखम लवकर भरून येत नाही. सांधेदुखी, शरीरदुखी वाढते, गुडघेदुखी, पाठदुखी. त्याचप्रमाणे स्नायूंमध्ये जडपणा जाणवतो आणि आपण जर याकडे दुर्लक्ष केलं तर याचे खूप वाईट असे परिणाम आपल्या शरीरावरती होतात आणि मोठे आजार होऊ शकतात, जसं की मधुमेह, हृदयविकार, स्ट्रोक, किडनी फेल, लिव्हर सिरोसिस, कॅन्सरचा धोका वाढतो. तेव्हा शरीर डिटॉक्स करणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपलं शरीर दररोज डिटॉक्स होत असेल तर आपलं शरीर नक्कीच निरोगी राहणार आहे. आपल्या शरीरामध्ये लिव्हर, किडनी, आतडं, त्वचा आणि फुफ्फुसे हे आपलं शरीर डिटॉक्स करत असतात. जर आपण या अवयवांची काळजी घेतली तर वेगळ्या डिटॉक्स ड्रिंक्सची आपल्याला अजिबात गरज पडत नाही. तेव्हा या अवयवांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. विषारी द्रव्ये शरीरामध्ये साचू नये म्हणून दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्या. सकाळी कोमट पाणी प्या. दररोज मल साफ होईल याकडे लक्ष द्या. हिरव्या पालेभाज्या खा. हळद, आलं, लसूण खा. फळे खा. आठवड्यातून 5 दिवस चाला. 7 ते 8 तासाची चांगली झोप घ्या. ताण कमी करा. प्रक्रिया केलेले अन्न टाळा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरात विष साचलं आहे हा शब्द कधी लोक अतिशयोक्तीने सांगतात. परंतु जर सतत तुम्हाला थकवा जाणवत असेल, सूज आली असेल, पिवळेपणा वाढत चालला असेल, लघवीमध्ये बदल होत असेल, त्वचेचे गंभीर विकार झालेले असतील तर तुम्ही मात्र नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तेव्हा या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतले तर आपण या आजारातून नक्कीच बरं होऊ शकतो.